नाही, मी खरं तर आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक बाब सांगेन, की आपल्या कोकणामध्ये साखर निर्मितीकरिता आपल्या सर्वांना माहिती आहे, की फक्त जिल्हा नियोजनलाच हेड आहे. त्याला राज्याला दुसरा कुठलाच हेड नाही आणि फक्त दुरुस्तीकरिताचा हेड आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ग्रामविकास खातं आल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होतो आणि आपल्याला माहिती आहे, की जे बजेट सादर केलं गेलं त्या बजेटमध्ये ग्रामविकास विभागाला कोकणासाठी फक्त साखर दुरुस्तीकरिता ग्रामविकासला नवीन हेड तयार करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आणि त्या हेडच्या अंतर्गत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे पाचही जिल्ह्यांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करून आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जेवढी साकवं नादुरुस्त आहेत किंवा जेवढे साकवं नवीन साकवं बांधण्याची आवश्यकता आहे याची यादी आपण घेतली होती. त्याचा आपण आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्यामध्ये जेवढ्या साकवांच्या आहेत दुरुस्तीकरिता जास्तीत जास्त 2.5 कोटीपर्यंत आपण निधी खर्च करण्याची आपण तरतूद ठेवलेली आहे. आणि ह्याकरता जो आवश्यक निधी आहे, मला वाटतं 450 कोटीच्या आसपासची 750 कोटीच्या आसपासची गरज आहे. ते निधी मी एक्झॅक्टली आपल्याला सांगतो किती जो लागणार आहे तो. ह्याची तरतूद पहिल्यांदा हेड निर्मिती करायची आवश्यकता होती, ती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घोषणा केलेली आहे आपल्या मागणीनुसार. आणि त्याला जो निधी लागणार आहे तो पुढची 3 ते 4 वर्षाचा हा कालावधीमध्ये हा संपूर्ण निधी देण्यात येईल. आणि आपल्या कोकणामध्ये सगळी साकवं ही ती त्याच्यामध्ये दुरुस्त आणि नव्याने बांधली जातील. तर मला वाटते प्रचंड मोठी उपलब्धता आपल्या 5 जिल्ह्यांकरता ही कोकणाकरता झालेली आहे. विषय राहिला मंडणगड तालुक्याला माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील, शिवसेनेचे नेते माननीय रामदासभाई असतील, उदय सामंतसाहेब आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि मी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आज आदेश पारित केलेला आहे. आणि मंडणगड तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. मी शिंदेसाहेबांचे पुन्हा एकदा शतशः आभार मानतोय, की मंडणगड तालुक्याला न्याय द्यायचं काम ज्या मंडणगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य निवडून आलेत, शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेले आहेत. 100% विजय हा मंडणगड तालुक्यामध्ये मिळालेला होता. त्या विजयाची परतफेड माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देऊन मंडणगड तालुक्याचा सन्मान केलेला आहे. नक्कीच मंडणगड तालुक्याच्या विकासामध्ये नक्कीच ह्यामुळे भर पडणार आहे. आज 50 वर्षानंतर मंडणगड तालुक्याला मिळालेलं राज्यमंत्रीपद माझ्या सन्मान एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलं. त्याच मंडणगड तालुक्याला पुन्हा एकदा पहिल्यांदाच हे अध्यक्षपद दिल्यानंतर जो राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे, नक्कीच यामार्फत मंडणगड तालुक्याच्या विकासामध्ये भर पडेल. नाही, पोयनाडच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, हे मला मान्य आहे की हा प्रकल्प जुना प्रकल्प आहे. सन्माननीय रामदासभाईंनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. रामदासभाई आमदार असताना याचं भूमिपूजन झालं होतं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जे काही त्याच्यामध्ये काही ठराविक राज्यामधील प्रकल्पांच्या संदर्भात जे कोर्टाचे आदेश होते त्यानुसार ती कामं ही त्यावेळेस थांबली होती, त्याची चौकशी चालू होती. आणि त्यानंतर ह्या धरणाची उंची वाढवण्याचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यामुळे मग ह्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता प्रस्ताव हा सादर करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिकडे जी पुनर्वसनाची कामं झाली ती कामं पूर्ण झाली, परंतु पुनर्वसन न झाल्यामुळे त्या जी काही वास्तू तयार केल्या गेल्या होत्या त्यांची पुन्हा त्यांची जी काही स्थिती होती ती बिघडलेली असल्यामुळे किंवा ते वापरण्यायोग्य नसल्यामुळे त्या आपल्याला सुधारित कराव्या लागत आहेत. तर अशा पद्धतीचे ती कामं आहेत. आणि मुळात जो मूळ प्रकल्प आहे त्या मूळ प्रकल्पासाठीचा जो आवश्यक निधी होता, म्हणजे जसं आता मी मगाशी उल्लेख केला की उंची आपल्याला वाढवायची आहे आणि तो उंची वाढवण्याकरिता जो काही आपल्याला वाढीव निधीची आवश्यकता होती त्याकरिता आपण हा निधी घेतला आहे. त्याच्यामध्ये कालवांचा देखील समावेश आहे. एकंदरीत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता हा निधी तिथे पुरा पडणार आहे. तिथे आता पुन्हा एकदा सुप्रमा घ्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. ह्याकरिता जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याकडनं हे काम व्यवस्थित करून घेणं आणि मी स्वतः या कामांचं मॉनिटरिंग करणार आहे. माझं स्वतः या कामावरती अतिशय बारीक लक्ष असणार आहे. तिथल्या संबंध जवळपास 20-25 गावांचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यासाठी पुन्हा सुप्रमा घेण्याची वेळ येऊ नये ह्याकरता जी आवश्यक बाब करायची नक्कीच आम्ही करू. ते मी आपल्याला माहिती देतो. ती तांत्रिक माहिती माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहे. तो सुधारित प्रशासकीय मान्यता 1-2 तासांनी आता इश्यू होईल, ती म्हणजे सही झालेली आहे, परंतु आता लगेच ती मान्यता आपल्या हातामध्ये प्राप्त होईल. परंतु सिंचन क्षमता त्याची किती असेल आणि त्याच्याने किती गावांना फायदा होणार आहे आणि नक्की त्याचा किती फायदा होईल ही सगळी माहिती पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला देतो. न्यू मांडवे, खेड तालुक्यामध्येच न्यू मांडवे म्हणून हा प्रकल्प आहे. तिथे विशेष म्हणजे न्यू मांडवे ह्या प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठीचा आपण तिथे प्रस्ताव तयार करत होतो. त्याच्या डिझाईनला वेळ लागल्यामुळे आपल्या सुप्रमाला तिथे वेळ लागला. तर त्याची देखील त्या प्रकल्पामध्ये आपण वीज निर्मिती करणार आहोत
त्याची देखील नक्की किती वेळची ती वीज निर्मिती होईल, सिंचन किती टक्के होईल ह्याची माहिती मी तुम्हाला 2 तासामध्ये उपलब्ध करून देतो. पोयनारला 265 कोटीच्या दरम्यानची आपली ही सुपरमा असणार आहे आणि न्यू मांडवेची असेल जो 195 कोटीची ही सुपरमा असणार आहे. पहिलं काही दायित्व नाही त्याचं द्यायचं का असं? थोडंफार दायित्व आहे, परंतु ते म्हणजे मेजर नाही आहे. ह्याच्यामध्ये जी काही कामं होतील म्हणजे तो दोन्हीही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जेवढा निधीची आवश्यकता आहे तो संपूर्ण निधी ह्या सुपरमध्ये आता आपल्याला मिळालेला आहे. म्हणून आता पुन्हा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा आपल्याला सुपरमा घ्यायची वेळ येणार नाही आणि मी स्वतः ही दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता जो निधी उपलब्ध झालेला आहे ह्या निधीमधनं दोन्ही प्रकल्प पूर्ण होतील ह्याची स्वतः मी काळजी घेणार आहे. पुनर्वसन प्रश्न सुटले किती? ह्या निधीमध्ये पुनर्वसनाचे देखील प्रश्न सुटतील. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये न्यू मांडवेच्या धरणाच्या संदर्भात पुनर्वसनाचे काही सातबाराच्या संदर्भातले प्रश्न होते ते आम्ही सोडवले होते. आता निधीच्या बाबी जे काही प्रश्न राहिले होते ते ह्या सुपरमध्ये ते पूर्ण होतील. पण पिण्याचं पाणी आणि पुन्हा ओलिताखाली शेतीसाठी असं काय त्याचा दुहेरी वापर होणार आहे? नाही, होय, दोन्हीसाठी होणार आहे. विशेषतः ह्याच्यामधनं शेतीप्रयोगी कामं व्हावीत ह्याचा उद्देशच तो आहे. परंतु अर्थातच ज्यावेळेस ह्याचं बॅकवॉटर जेव्हा तयार होईल त्या बॅकवॉटरमुळे ज्या काही गावांचे उद्भव ह्या नदीच्या लगत असणार आहे किंवा ह्याच्या खोऱ्याच्या लगत असणार आहेत आपोआप त्यांना त्याचा फायदा पिण्याच्या पाण्याकरता देखील होणारच आहे. आणि शेवटी जेव्हा धरणं तयार होतात त्यावेळेला मूळ उद्देश हा शेती असतो आणि ह्या धरणाच्या पाणीसाठ्याच्या आधारे शेतीसोबत उद्योग देखील आले पाहिजेत आणि पिण्याच्या पाण्याचा साठा देखील वाढला पाहिजे. हे तिन्ही उद्देश या धरणांच्यामुळे साध्य होतील. रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही. मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन किंवा विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही. डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतो आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजाराचा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे तो बंद देखील होणार नाही आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत. तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल. पण सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतो आहे. गॅस संकट आहे त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी केंद्रातून होती. खास करून सुप्रिया सुळे ताईसुद्धा आज बोलले असेल की सर्वपक्षीय बैठक घ्या कारण हे भारतावरचं संकट आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत सुद्धा म्हटले की गॅस सर्वपक्षीय बैठक घ्यावी. तो माझ्या अखत्यारीमधला विषय नाही आहे तो, परंतु केंद्रस्थानी तो विषय आहे. त्यामुळे मला वाटतं योग्य तो निर्णय हा तिथल्या केंद्र स्तरावरती घेतला जाईल. ग्रामविकास खातं आपल्याकडे संजय राऊतांनी अशी टीका केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री ते गुजरातला काही गॅस कमी पडू देणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नाही, बघा, जो काही सध्याला आदेश दिला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण देशाला दिला गेलेला आहे. कुठल्या राज्यामध्ये दुजाभाव हा केलेला नाही, माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही. तर संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीवरनं त्यांना राजकारण करण्याची त्यांची सवय आहे. तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार. तर मला वाटतं आज अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच जिल्ह्यांमध्ये जे काही सप्लायमध्ये नियमितता असणं, ज्या काही आपण पथकं तयार करायला सांगितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती तयार झालेली आहेत की नाही, त्या पथकाच्या माध्यमातून त्याच्यावरती मॉनिटरिंग व्यवस्थित होतं आहे की नाही, आणि जे काही राज्यमंत्री म्हणून मला जे मला करता येईल नागरिकांकरता ते मी करतो आहे. माझ्याकडे हे राजकारण करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. तर 2 विषय आपल्याशी निगडीत आहे. ग्रामविकास खातं आपल्याकडे आहे, पण 25-15च्या हेडमध्ये ज्यांनी कामं केली त्यांना 2-2.5 वर्ष आली. पैसे येत नाही आहेत. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेकार मुलांनी जी कामं घेतली होती त्या आर्थिकदृष्ट्या अडचण नाही. आता ह्या आर्थिक म्हणजे आता जे काही बजेट झालेलं आहे त्याच्यामुळे जी काही आर्थिक तरतूद झालेली आहे त्या माध्यमातून जे काही दायित्व आहे 25-15चं पुढच्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये संपूर्ण दायित्व हे देण्यात येईल. ते ह्या बजेटच्या अगोदरच जी काही पुरवणी मागण्या होतात त्याच्यामध्येच आपण ते मंजूर केलेलं आहे. राज्यामध्ये जेवढ्या शिवभोजन थाळी केंद्र आहे त्या सगळ्यांना आपण पुढच्या 10 दिवसात आपण संपूर्ण निधी आपण वर्ग करतो. एक अडचण सर्वसामान्यांना येते. रेशनिंग हा अतिशय कार्ड जिव्हाळ्याचा विषय, पण ऑनलाईन होत नाही, बऱ्याच वेळा होत नाही. 6-6 महिने नाही. KYC साठी जे काही शेवटी केंद्र शासनाने दिलेले हे निर्देश आहेत. KYC आता कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत KYC आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत काही अडचणी नक्कीच सामोरे जावं लागत असेल. परंतु KYC आपण पूर्ण करून घ्या आणि KYC पूर्ण करण्याकरिता
आपली जे काही तालुका स्तरावरच्या आपल्या ज्या समितीज आहेत, तालुका स्तरावरच्या आपल्या ज्या टीम आहेत, त्या सगळ्यांना आपण कंपल्सरी केलेलं आहे. KYCमध्ये काही वेळेस अपलोड करत असताना काही ठिकाणी अडचणी येत होत्या, नेटवर्कमुळे काही अडचणी येत होत्या, परंतु जवळपास मला वाटतं 90% KYC आता आपण पूर्ण करण्यात आलेलं आहोत. जे काही उर्वरित आहे त्या देखील पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण पूर्ण करून घेतोय. अन्न औषध प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांची आणि कर्मचारी कमतरता आहे, त्यामुळे एकेकाकडे निरीक्षकाकडे 2-2, 3-4 तालुके दिले जातात. या फूड सेफ्टी ऑफिसरची कमतरता होते, परंतु आता राज्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर आपण आता नियुक्त केलेले आहे, 100% नियुक्त झालेले आहेत. औषध प्रशासनामध्ये ज्या काही नियुक्त्या आहेत त्या भरण्याकरता MPSC मार्फत ज्या नियुक्त्या करायच्या आहेत त्या परीक्षेसाठी आपण पत्रावर केलेलं आहे. त्या देखील परीक्षा आता काही महिन्यांनी होतील आणि त्या पूर्ण झाल्याच्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आपले जे काही औषध प्रशासनाकरता जे काही अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे ती देखील मला वाटतं पुढच्या 8-9 महिन्यामध्ये त्या देखील रिक्वायरमेंट पूर्ण होतील. नाही, माझा प्रयत्न आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 ह्याची देखील घोषणा अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे. 23,000 किलोमीटरचे रस्ते आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये आता मी रत्नागिरी जिल्ह्याचा ग्रामविकास राज्यमंत्री महाराष्ट्र स्तरावरती असल्यामुळे जास्तीत जास्त निधी हा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येईल असं मी नक्कीच प्रयत्न करणार आणि त्यामार्फत जेवढे काही VRचे आणि ODRचे जे रस्ते आहेत त्याच्यावरती हा निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेलच.